ट्रॅक्टर अनुदान योजना 2026 किती अनुदान मिळते, अर्ज कोठे करायचा, संपूर्ण माहिती जाणून घ्या। नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुम्ही नवीन ट्रॅक्टर घेण्याचा विचार करत आहात का? पण ट्रॅक्टरची वाढती किंमत पाहून निर्णय घेणे कठीण जात आहे का? तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण महाराष्ट्र शासनाच्या ट्रॅक्टर अनुदान योजनेची संपूर्ण माहिती अगदी सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत। चला तर मग शेतकरी बांधवांनो, जाणून घेऊया ट्रॅक्टर अनुदान योजनेमध्ये किती टक्के अनुदान मिळते, कोण पात्र असतात, अर्ज कोठे करायचा, कोणती कागदपत्रे लागतात आणि शेतकरी मित्रांनो अर्ज करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या असतात, ही सर्व माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। चला तर मग शेतकरी बांधवांनो, वेळ न घालवता चालू करूया आजच्या ह्या व्हिडिओला। ट्रॅक्टर अनुदान योजना म्हणजे नेमकं काय आहे? शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत महाडीबीटी पोर्टलद्वारे पात्र शेतकऱ्यांना नवीन ट्रॅक्टर देण्याचा किंवा खरेदी करण्यासाठी आर्थिक अनुदान दिले जाते। या योजनेचा उद्देश म्हणजे शेतकरी यांत्रिकीकरण वाढवणे, उत्पादन खर्च कमी करणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे हा या योजनेचा महत्त्वाचा भाग आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, आता जाणून घेऊया किती टक्के अनुदान मिळू शकते। हा प्रश्न प्रत्येक शेतकऱ्याच्या मनामध्ये असतो। या योजनेअंतर्गत सर्वसाधारण प्रवर्गातील पात्र शेतकऱ्यांना ट्रॅक्टरच्या मजुरी किमतीवर 50% पर्यंत अनुदान मिळू शकते। तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, त्याचबरोबर महिला तसेच अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 60% पर्यंत अनुदान दिले जाऊ शकते। शेतकरी बांधवांनो, मात्र या ठिकाणी मित्रांनो, हे अनुदान शासनाने निश्चित केलेल्या कमाल आर्थिक मर्यादेच्या अधीन असते। त्यामुळे ट्रॅक्टरची किंमत जास्त असली तर अनुदान निश्चित मर्यादेपर्यंतच मिळणार। शासनाने जाहीर केलेल्या त्या वर्षाच्या अटी व नियमानुसार अंतिम लाभ मिळत असतो। शेतकरी बांधवांनो, हे लक्षात ठेवणं तेवढं गरजेचं आहे। आता या ठिकाणी जाणून घेऊया कोण अर्ज करू शकतो। या योजनेसाठी अर्जदार हा महाराष्ट्रातील पात्र शेतकरी असावा लागतो। शेतकरी बांधवांनो, त्याच्या नावावर शेतीची जमीन असावी लागते। त्याचबरोबर आधार कार्ड, 7/12 आणि 8A उतारा आणि आधाराशी लिंक असलेले बँक पासबुक असणे आवश्यक असतं। आता या ठिकाणी जाणून घेऊया अर्ज करताना कोणती आवश्यक कागदपत्रे लागतात। एक म्हणजे आधार कार्ड, 7/12 उतारा, 8A उतारा, बँक पासबुक, मोबाईल क्रमांक, पासपोर्ट साईज फोटो आणि त्याचबरोबर जातीचा प्रमाणपत्राचा दाखला सुद्धा लागू शकतो। तसेच आता या ठिकाणी शेतकऱ्यांची निवड कशी होते जाणून घेऊया। अर्ज भरल्यानंतर शेतकरी बांधवांनो, शासनाकडून पात्र अर्जाची पडताळणी केली जाते। त्यानंतर संगणकीय सोडतीद्वारे लाभार्थ्याची निवडणूक केली जाते। निवड झाल्यास मोबाईलवर संदेश आणि महाडीबीटी पोर्टलवर तुमची माहिती उपलब्ध होते। आता तसे शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी महत्त्वाची सूचना, शासनाची पूर्वसंमती मिळण्यापूर्वी ट्रॅक्टर खरेदी करू नका। प्रथम मंजुरी मिळाल्यानंतरच पुढील प्रक्रिया पूर्ण करा, अन्यथा अनुदान मिळण्यास अडचणी येऊ शकतात। आणि हो शेतकरी बांधवांनो, त्याचबरोबर ट्रॅक्टर अनुदान योजना ही शेतीसाठी अत्यंत महत्त्वाची योजना आहे। ही योग्य माहिती अर्ज केल्यास शासनाकडून मिळणाऱ्या आर्थिक मदतीचा तुम्ही लाभ घेऊ शकता। तर आता या ठिकाणी हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर नक्की लाईक करा आणि इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा। आणि तसेच अशा शेतकीविषयी आणि योजनाविषयी कृषी अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर शेतकरी बांधवांनो, धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।